नमस्कार दोस्तों, मैं विलास उरकुड़े फिर आपका स्वागत करता हूं एक बार आपके अपने पसंदीदा वेब न्यूज़ चैनल सुप्रीम पावर पर। अपने आसपास की खबरों से जुड़े रहने के लिए अभी हमारे चैनल को जरूर सब्सक्राइब करें। तो चलिए शुरुआत करते हैं आज की कुछ मुख्य खबरों से। खबर महाराष्ट्र के नांदेड़ दक्षिण विधानसभा क्षेत्र से। राजनीति बिगड़ गई है, लोकशाही का साथ रहना चाहिए, नेता इधर के उधर जा रहे। दक्षिण नांदेड़ जिले के विधानसभा क्षेत्र के कांग्रेस के विधायक का आरोप। 2019 में महाविकास आघाड़ी की सरकार में उद्धव ठाकरे मुख्यमंत्री थे, जब हमने लोगों की सेवाएं की। कोरोना काल में नांदेड़ जिले में हमारी सरकार में हॉस्पिटल खोले, मैंने अपने राज्य में रास्ते बनाया, किसानों के लिए कुआं बनाया, अच्छे प्रकार से काम कराया। और भी क्या कहा। सुप्रीम पावर न्यूज से मोहन राव हाबर्डे, कांग्रेस विधायक नांदेड़ दक्षिण विधानसभा क्षेत्र ने। देखिए बड़ी खबर। नांदेड़ जिले के दक्षिण विधानसभा क्षेत्र से दुर्गा प्रसाद बर्वे की रिपोर्ट। विरोध घेऊन लोकांच्या बघितलं असं मोठं उदाहरण केल्यामुळं चव्हाण साहेबांना आमचा नांदेड जिल्हा चांगला मानतो। त्याच्या कॉलवर होऊन अशोकराव चव्हाण साहेबांनी नांदेड जिल्ह्यातला विकास केला, पण काही अडचणी असो, त्यांचा विषय असत, या ठिकाणी साहेब भाजपमध्ये गेले, या ठिकाणी खरोखरच काँग्रेस ढासळल्या गेली, काँग्रेसची पक्षाची नुकसान झाली, पण नुकसानीमध्ये मोठे नेते गेले, पण ह्या ठिकाणी मतदार कुठलाही फुटला नाही। मतदार आज स्थिर आहे, लोकांच्या अडचणी समजू शकतो, मतदार स्थिर आहे आणि मतदार आज सध्या नाही का महाविकास आघाडीच्या पाठीमागे आहे। लोकसभा निवडणुकीची तारीख आलेली आहे, जर काही दिवसांनीच लोकसभा निवडणूक आहे, अशात आपल्या पण उमेदवार रिंगणात उतरलेले आहे। चिखलीकर नाही, वसंतराव चव्हाण साहेब निवडणुकीला उभे राहिलेले आहे। काय वाटतं या लोकसभा निवडणुकीला कसं बघता? आता त्यांनी अगोदर वसंतराव चव्हाण हे 10 वर्षापासून आमदार होते, त्यांचं कुटुंब मोठं राजकीय क्षेत्रात आहे, त्यांनी आतापर्यंत सगळी त्यांच्या वडिलापासून राजकीय वारसा आहे आणि त्याला पुढा जिल्हा अख्खा ओळखतो आणि ते आता काँग्रेसमध्ये ज्येष्ठ नेते आहेत, सगळ्या काँग्रेसवाल्यांना आमच्यासारख्या त्यांचं नेतृत्व मानलेलं आहे। त्यामुळे आम्ही सगळ्यांनी एका वतीनं काँग्रेस पक्ष नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं आम्ही त्या ठिकाणी वसंतरावचं नाव पुढे केलं आहे आणि 100% वसंतराव हे निवडून येतील अशी आश्वासन देतो। हे तर खरं निवडणुकीच्या बाबतीत। आता विकासाच्या बाबतीत जर बोलण्यात आलं, विकास कर्तव्यदक्ष आमदार असा, तर आपण जर बोलण्यात आलं तर आपली प्रत्येक आमदाराची मनाची इच्छा असते की आपला क्षेत्र हा असा असला पाहिजे। तर असं कोणतं स्वप्न आहे आपलं की आपल्या क्षेत्रामध्ये आपण हे असं त्याला करू इच्छिता? काय नेमकं? आता माझ्या क्षेत्रामध्ये एक तर महानगरपालिका एक तर स्वच्छ राहिली पाहिजे। आज बघितलं असताना जिल्हा परिषद असतो, महानगरपालिका या ठिकाणी आज 2.5 ते 3 इलेक्शन झाल्यामुळं 2 वर्षापासून महानगरपालिकेचा जसा विकास व्हावा तसा विकास झाला नाही, जिल्हा परिषदेचा जसा विकास झाला नाही। प्रत्येक गावामध्ये शाळा स्वच्छ झाल्या पाहिजे, पाणी निघायला पाहिजे, सगळ्या सुविधा पाहिजे, सगळ्या पोरांना इंटरनेटची व्यवस्था पाहिजे, संध्याकाळी लाईटसुद्धा गेली नाही पाहिजे, प्रत्येकांना अभ्यासाचे हॉल, संध्याकाळच्याला अभ्यासाचं ट्युशन अभ्यासाचे हॉलसुद्धा केलं पाहिजे, विद्यार्थी हुशार झाला पाहिजे, त्यांना जाण्याकरता ST हे सुद्धा सुविधा झाल्या पाहिजे, मोठमोठे तरुण मंडळी कामाला लागली पाहिजे। आज तरुणांना काम नाही आहे, तरुण आज बरीच बेरोजगार झाले आहे आणि तरुणसुद्धा आज कामाला लागले पाहिजे। या माध्यमातून एक चांगल्या प्रकारचं छोटे मोठे कारखानेसुद्धा झाले, मार्केट झालं पाहिजे। या ठिकाणी अगोदर मार्केट होतं, आज मार्केट नाही, मोठमोठे इंडस्ट्री आज या ठिकाणी आपल्या नांदेड जिल्ह्यातून बाहेरगावला गेलेले आहेत, इंडस्ट्री ज्या बंद पडल्या आहेत ते सुद्धा चालू झाले पाहिजे। चॅनलच्या माध्यमातून आपल्याला जे आपण मतदार म्हणून बघत आहे किंवा आपली जनता आपल्याला बघत आहे, त्यांना काय प्रेमाचा संदेश आपण देतो? आता आज बघितलं असताना राजकारण फार विस्कळीत झालेलं आहे, म्हणजे इमानदार, एक टिकाऊ आणि ज्यांनी लोकशाही जिवंत राहील अशा पाठीमागं लोकांनी राहावं, जेणेकरून याच्यामध्ये गोर गरीब समाज सुशिक्षित, देशाला चालना, महाराष्ट्राला चालना, आपल्या गावाला चालना भेटावं असं मी लोकांना सांगतो की तुम्ही तुमच्या एक निष्ठ माणसाच्या पाठीमागं राजकारण न करता तो कोण पुढे जाऊ शकतो, कोण आपलं राहू शकतो, कोण आज बरंच इकडून तिकडे लोक फुटले, इकडून तिकडे फुटले, पण आज मतदार हा विस्कळीत झालेला आहे। मस्का विध झाले, असं का करतात? न होणारी गोष्टी झाल्यात, हे होऊ नये म्हणून लोकांनी
नागरिकांनी सगळ्यांनी एकमतीच्या चांगल्या पाठीच्या माणसाच्या नेत्याच्या पाठीमागाशी राहावे. आपण आमच्या वहिनीला वेळ दिला त्याबद्दल आपलं खूप खूप धन्यवाद. चला, धन्यवाद. बरोबर आहे. बरेच शाळेमध्ये शाळेचे सुद्धा कामं व्हायला पाहिजे. ज्या ठिकाणी स्मशानभूमीचं काम असतो, अनेक स्मशानभूमीच्या आधुनिक कामं होतं. स्मशानभूमीला जायला सुद्धा रस्ता नसतो, संरक्षण भीत नसती, त्या ठिकाणी शेड नसतं आणि बरेच काही. मी या भागाचा आमदार, स्थानिकचा आमदार असल्यामुळं लोकांची आज भरोशानं आपण निवडून आला असतं. नवीन आमदाराला बऱ्याच काही अडचणी येल्या, पण काही का असणार आणि त्या अडचणी कसा मात देता येईल तेव्हा सरकारला आम्ही त्या ठिकाणी बराच निधी आणून नाही का या भागाचा विकास केला आहे. आपल्या विधानसभा क्षेत्रामध्ये आपण सर्वात जास्त जनसंपर्कामध्ये राहणारे आमदार आहात. आपण मला सांगा की हे राजकारणामध्ये याची जी आवड आहे ते कशा प्रकारे निर्माण झाली, राजकारणामध्ये कशा प्रकारे? हे फार महत्त्वाचा प्रश्न विचारला. कारण मी लहानपणापासून लोकांमध्ये राहिलेला आहे. एक मेकॅनिकल माणूस होतो, त्यामुळे मला जिल्हा ओळखत होता आणि जिल्हा ओळखत ग्रामीण भागातला आलेला शेतकरी असो या कोणाच्या अडीअडचणी सोडण्याचं काम करत होतो. पण मी असं सुरला बघितलं असताना 2007मध्ये मी सरपंच होतो. लोकांनी एक चांगला मुलगा म्हणून नाही का मला एकतर्फी सरपंच केलं. 13 उमेदवार निवडून आले. विष्णुपुरी गाव मोठं आहे, सध्या आता 15ची बॉडी आहे. त्यानंतर मी लोकांची सेवा करत राहिलं. डॉक्टर शंकरराव चव्हाण मोठं एक हॉस्पिटल असल्यामुळं जिल्ह्यातून 3 जिल्ह्यातून लोक इथे येतात. मग त्यावेळेस ओळखतात विष्णुपुरीला कोण आहे, आपल्या हॉस्पिटल कोण आहे. त्यावेळेस माझं कुठं ना कुठंतरी कोणतरी सांगितलं तिथे हंबर्टे हे तिथं त्या ठिकाणी स्थानिक गावचे राहतं आणि त्यांना काम सांगितलं तर काम होतं. ह्या सगळ्या ओळखी ह्या एवढ्या ह्याच्यातून शेतकऱ्याचा प्रश्न असो, व्यापाऱ्याचा प्रश्न असो, इलेक्ट्रिक मेकॅनिकल मशिनरी दुकान असल्यामुळे जा त्याच्यामुळे संबंध होता. आणि मी कधी असं तिकीट मागेल बी असा मी विचार केला होता. मला आमदार किंवा उभे टाकायचं नव्हतं, पण त्याच्यातून नाही का काँग्रेस पक्षाला उमेदवार पाहिजे होता. कारण इथं 35 वर्षापूर्वी शिवसेना होती. एक वेळेस नाही का कोकणाजी झाली, कारण ते चव्हाण साहेबांना मुख्यमंत्री होणार होते आणि सगळे आमच्यातल्या 9च्या 9 सीटा साहेबाला मुख्यमंत्री व्हायच्यानंतर निवडून घेतलं. पण इथं 35 वर्षापूर्वी शिवसेनेचा गट होता. पण काँग्रेस ज्यावेळेस नाही का सर्वे केला, सर्वेनंतर नाही का कोण आमदार कोण म्हटलं तर माझं नाव या ठिकाणी पुढे आलं. आणि पुढे आल्यानंतर मला लोकांनी साहेबांनी म्हणजे मागणी तिकिटाची संधी दिली आणि संधी दिल्यानंतर मी येते त्या दिन नाही का एक चांगल्या लोकांना या ठिकाणी आमदार झालेला आहे. सध्याची जी पक्षाची जी स्थिती आहे, पक्षामधून स्वयं अशोकराव चव्हाणजी जे आहे हे पक्ष सोडून गेलेले आहे. खूप सारे जे आपले आमदार आहे, नेते आहे ते इकडून तिकडे वाटचाल करत आहे. अशा वेळेला आपली कुठेतरी इच्छा अशी होत नाही की आपणही पक्ष बदलावा किंवा पक्षासोबत ठाम आपण उभे आहात काय करणार? बघितलं असताना पुरा अख्खा महाराष्ट्र कैलासवासी शंकरराव चव्हाण साहेबांचा म्हणतात आणि त्याच्यामुळे नांदेड जिल्हा मराठवाडा म्हणतात, नांदेड जिल्हा म्हणतात. आणि इथं 70 वर्षापासून काँग्रेसचं राज्य आहे, काँग्रेसची सत्ता आहे. कैलासवासी शंकरराव चव्हाण साहेबांनी या ठिकाणी चांगल्या केल्या आहेत. तिथं महाराष्ट्राची ताण कैलासवासी शंकरराव चव्हाण साहेबांनी बांधली आहे. मोठमोठे 3267 धरण छोटे मोठे केले आहेत. लोकांचा विरोध घेऊन पण लोकांच्या बघितलं असं मोठं धरण केल्यामुळं चव्हाण साहेबांना आमच्या नांदेड जिल्हा चांगला मानतो. त्याच्या पॉलवर होऊन अशोकराव चव्हाण साहेबांनी नांदेड जिल्ह्याचा विकास केला. पण काही अडचणी असत, त्यांचा विषय असत, या ठिकाणी साहेब भाजपमध्ये गेले. या ठिकाणी खरोखरच काँग्रेस ढासळल्या गेली, काँग्रेसची पक्षाची घुसखोरी झाली.